नमस्कार, मी PSI पल्लवी जाधव, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड. त्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी मी ड्युटीला येत असताना मला एक सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की कपिलधारला आज एक बालविवाह होणार आहे 12 वाजता. त्यांचा कॉल मला साधारणतः 11:30 वाजता आला होता. म्हटलं ठीक आहे, मी ऑफिसमध्ये आहे, तुम्ही या. मग ते मला भेटायला आले आणि ते भेटायला येण्याच्या पूर्वीच मला एका सामाजिक कार्यकर्त्या एका महिलेचा सुद्धा फोन आला होता आणि त्यांनी पण मला तीच बातमी सांगितली की मॅडम असा एका कपिलधारला विवाह होणार आहे. आणि त्यांनी मला मुलीच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड पाठवलं होतं आणि लग्नपत्रिकाही पाठवली होती. आणि मग थोड्या वेळातच तत्वशील कांबळे सर आले आणि मी आणि माझा स्टाफ, एक आमचा महिला अंमलदार उषा चौरे, पोलीस हवालदार आणि मी आणि या शासकीय गाडी घेऊन आणि तत्वशील कांबळे आम्ही असं घटनास्थळी गेलो. सुरुवातीला तर आम्ही आमचं पोलीस असण्याची ओळख लपवून ठेवली होती, कारण की शासकीय वाहन ओळखायला येऊ नये म्हणून. आणि मग कपिलधारला पोचलो आम्ही आणि कपिलधारला पोचल्यावर समजलं की इथं 2-3 लग्न आहेत आजच. तर म्हटलं तर आपलं लग्न नेमकं कोणत्या ठिकाणी सुरू आहे किंवा जी आपल्याला तक्रार आली आहे त्याच्यानुसार आम्ही पहिल्याच एका हॉलमध्ये एंट्री केली. आणि एंट्री केल्यावरती आम्ही गेल्यावरती तिथं ज्या काही महिला होत्या आणि जस्ट लग्न लागून मुलीला मंगळसूत्र घालायचा प्रोग्राम सुरू होता. आम्ही नाव विचारलं की नवऱ्या मुलीचं नाव काय आहे, तर त्यांनी चुकीचं नाव सांगितलं आम्हाला. कदाचित मुलीला 2 नावं असावीत, तर आम्हाला जे पत्रिकेवरती नाव होतं ते अपेक्षित होतं, पण त्या महिलेनं आम्हाला दुसरंच नाव सांगितलं. मग आम्हाला असं वाटलं की कदाचित हे दुसरं लग्न असेल आणि आपल्याला दुसऱ्या हॉलमध्ये जावं लागेल. म्हणून आम्ही स्टेजपासून बाहेर निघालो आणि गेटवरती येऊन, हॉलचा जो गेट होता तिथं आल्यावरती आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळेस खात्री करावी, म्हणून आम्ही मुलीचं आणि मुलाचं आडनाव काय आहे हे विचारलं तिथे जमलेल्या वऱ्हाडी मंडळी. तर त्यांनी मुलीचं आडनाव आम्हाला सांगितलं. तर मग आमचं खात्री पटली. तर आम्ही ते विचारूपर्यंत लोकांमध्ये बातमी पसरली की हे पोलीसवाले आहेत. आणि मला वाटतं काही लोकांनी मला ओळखलं असावं, मला लोक चेहऱ्यानिशी ओळखतात. तर ते म्हटले की पोलीस आले म्हणून त्या घाईमध्ये त्यांनी मुलीला पळवायला सुरुवात केली. तर मी मुलीला पकडायसाठी गेले, तेवढ्यामध्ये असं झालं की 10-20 लोकांच्या घोळक्यामध्ये नवरदेवाला लपवून ते त्याला पण पळवत होते. आता मला असं झालं की मी नेमकं जाऊ कुठे. तर मी पहिले म्हटलं की मुलीला ताब्यात घेणं गरजेचं आहे, म्हणून मी मुलीला ताब्यात घेतलं. आणि आमच्या महिला पोलीस हवालदार उषा चौरे या नवरदेवाचा पाठलाग करत गेल्या, परंतु त्या 10-20 लोकांच्या तो घोळक्यात असल्यामुळे तो हाती लागला नाही. परंतु जो पळवणारा व्यक्ती होता त्याचा मोबाईल मॅडमनी ताब्यात घेऊन त्या म्हणजे परत आल्या आणि तोपर्यंत मुलगा तो फरार झाला होता. मग त्याच्यानंतर नवरी मुलगी रडायला लागली, तर तिला आपण तिचं काउन्सिलिंग केलं, तिचं समुपदेशन केलं की तुला काही होणार नाही, तुझ्या ह्याच्यात काही चूक नाही आणि तुझ्या काळजी आणि संरक्षणासाठीच आम्ही तुला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यानंतर सगळी वऱ्हाडी मंडळी तर पळून गेली होती. काही थोडे लोक थांबले होते समजा हॉलमध्ये आणि काही लोक दूर जाऊन आम्हाला बघत होते की आम्ही नेमकं आता पुढं काय करतोय म्हणून. मग जे काही लोक हॉलमध्ये जमलेले होते त्यांना मी सगळ्यांना म्हटलं की घाबरू नका. त्यांना मी माझी ओळख सांगितली. याच्यामध्ये किती जणांवर गुन्हा दाखल करतात? याच्यामध्ये मी जे मला ताब्यात मिळून आले घटनास्थळी, तर याच्यामध्ये नवरदेव मुलगा तर पळून गेला होता, पण तो मूळ गुन्हेगार आहे, कारण की तो सज्ञान आहे, 25 वर्षाचा आहे. तर नवरदेव मुलगा, त्याचे आई वडील, त्याचा मामा आणि नवरी मुलगी, तिचे आई वडील, मामा आणि अजून एक नवरदेवाचा मित्र जो पळवून लावत होता, ज्याचा फोन आपण ताब्यात घेतला होता तो. असं आपण एकूण 8 जणांवरती गुन्हा दाखल केला. आणि इतर वऱ्हाडी मंडळी 50 ते 60 आपण असं वऱ्हाडी मंडळीवरही गुन्हा दाखल केला. आणि जे देवस्थान आहे का जिथं नेहमी म्हणजे विवाह करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते, परंतु त्या जागेचा कुठेतरी गैरवापर होतोय किंवा कायद्याविरोधात किंवा बालविवाह तिथं होत आहे, म्हणून जे काही ट्रस्टी आहेत किंवा त्यांचे सदस्य आहेत तर त्यांच्यावरही आपण गुन्हा दाखल केला. जनतेला काय आव्हान असेल? मला जनतेला हेच सांगायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बालविवाह होतात. सध्या मागच्या भारतामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू आहे. 100 दिवसाचा हा प्रोग्राम आहे आणि 8 मार्चला हे 100 दिवसाचा प्रोग्राम पूर्ण होणार आहे. आणि यासाठी माननीय जिल्हाधिकारी सरांनी
प्रत्येक विभागाला कामाची आखणी करून दिलेली आहे की आपल्याला बालविवाह होणार नाही म्हणून समाजात जनजागृती करायची आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आपल्याला लोकांना समजून सांगायचे आहे किंवा बालविवाहामुळे मुलींना शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. तर या सगळ्याबाबत जनजागृती प्रोग्राम सध्या सुरू आहे आणि मी स्पेशली बालकांसाठी काम करते. माझ्याकडं बीड जिल्ह्याचं दामिनी पथक आहे, तसंच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आहे. मी स्पेशली बालकांसाठी काम करते. त्याच्यामुळे आता मागच्या महिन्यामध्ये मी 3 बालविवाहाचे गुन्हे दाखल केले आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे हा 4था गुन्हा मी दाखल केला आहे. तर मला हे सांगायचं आहे की मुलींना तुम्ही शिकवा. लग्न करून देणे हे शेवटचं ऑप्शन नाही आहे. की बरेच लोक असं म्हणतात की आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे, तर आम्ही मुलींना कसं सांभाळायचं. तर मला हे सांगायचं आहे की मुलींचं लग्न लावून दिलं म्हणजे का तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे का? हे ऑप्शनच नाही आहे. किंवा हा तुमचा गैरसमज आहे किंवा मुलीला लोकांच्या ताब्यात देऊन टाकलं तर आपला प्रश्न सुटेल. परंतु तुमच्या हे लक्षात येत नाही की बालविवाहामुळं तिला ती समज नाही आहे, कारण ती सक्षम झाली नाही आहे संसार करण्यासाठी, बाळाला जन्म देण्यासाठी. तर तुम्ही तिच्यावरती आणि तिच्या शरीरावरती अत्याचार होऊ देऊ नका. मुलीला शिकवा की जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभं राहील आणि स्वतःचं नाव किंवा बीड जिल्ह्याचं नाव ती पुढं नेऊ शकेल.